नमस्कार गुरुजी. नमस्कार. मला कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात थोडा संभ्रम होतोय, त्याबद्दल थोडी माहिती सांगताय का? नक्की सांगेन. अतिशय सुंदर असा प्रश्न तुम्ही मला विचारलात. आपले प्रत्येक सणवार हे पंचांगावरती आधार आहेत. ते पंचांग म्हणजे काय आहे तर तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण या 5 अंगांनी ते पंचांग बनतं. त्या पंचांगामध्ये प्रामुख्यानं मुख्य जो भाग आहे तो चंद्राचा आहे. पूर्ण कलीने येणारा चंद्र आणि मावळता चंद्र याच्यावरती भरपूर काही अवलंबून आहे. म्हणजे अगदी समुद्रामध्ये येणारी भरती आणि ओहोटी हे सुद्धा त्या चंद्रावरती अवलंबून आहे. जेव्हा नवरात्रामध्ये हे 10 दिवस युद्ध करून विजयी झालेल्या देवीला विश्रांती करता निद्रा अधीन होते आणि त्या 5 दिवसानंतर ती जेव्हा जागृत होते तो दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. आणि त्या दिवशी चंद्राच्या शीतलतेमध्ये दुधाचा नैवेद्य दाखवून देवीची आराधना तिथून पुढे आपण पूर्ण वर्षभर करावी याकरता कोजागिरी साजरी केली जाते. पण काही समाजकंटक असे आहेत की त्याला अनेक प्रकारची गलिच्छ आणि अश्लील नावं देऊन आपल्याच धर्माचा अपप्रचार ती लोक करत आहेत. मला अनेक विचारायचं होतं, आपण कोजागिरी पौर्णिमेला घरी कशा पद्धतीने पूजाविधी वगैरे करायला पाहिजे? आपण घरामध्ये सर्वप्रथम सकाळी ज्या काही पद्धतीनं आपली दैनंदिन रोजची देवपूजा असते ती तर करायलाच पाहिजे. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की संध्याकाळी जेव्हा पूर्ण चंद्र पौर्णिमेचा आकाशामध्ये येईल त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि देवीचा जागर करावा आणि ती कोजागिरी पौर्णिमा साजरी करावी. धन्यवाद गुरुजी. आपण आज आम्हाला कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात योग्य आणि उत्कृष्ट अशी माहिती दिलात आणि ही माहिती आम्ही आपल्याला धर्मशास्त्र या पेजवरून सर्वांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.